मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बिना पाकाच्या शेंगदाणे, तीळ आणि गुळाच्या वड्या बनवणार आहोत। वड्या खायला खूप मस्त वाटतात, अगदी कमी वेळात होतात। तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीला नक्की या वड्या करून बघा। तर वडी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे। आता सर्वात आधी तीळ भाजून घेऊ। तर ही तीळ मी वर्षभरासाठी भाजून ठेवलेली आहे, त्यामुळे मी खूप जास्त भाजणार नाही आहे। जर का तुम्ही पहिल्यांदा तीळ भाजत असाल तर छान खमंग तीळ भाजायची आहे। तीळ जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे। पण मी ही तीळ फक्त गरम करून घेणार आहे। तर ही तीळ आता इथे गरम झालेली आहे। खूप जास्त तीळ भाजली तर वडी कडवट वाटते, त्यामुळे खूप जास्त भाजायची नाही। तर ही आता तीळ थंड व्हायला ठेवून देणार आहे। तर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊ। तर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहे। जोपर्यंत शेंगदाण्याला छान सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे। मस्त खमंग असे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे। शेंगदाण्याचे टरफलं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथे शेंगदाण्याचे टरफलं सुद्धा निघालेले आहे। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ आणि थंड झाले की याचे टरफलं करून घेऊ। तर बघू शकता इथे टरफलं सुद्धा मी काढून घेतलेले आहे। आता हे थंड झाले तर मिक्सरमधून याचं पावडर तयार करून घेऊ। खूप जास्त बारीक पावडर करायचं नाही, जाडसरच इथे मी पावडर तयार करून घेतलेलं आहे। आता त्याच पॉटमध्ये तीळ सुद्धा बारीक करून घेऊ। तिळाचं सुद्धा खूप जास्त बारीक पावडर करायचा नाही। रेसिपी अगदी सोपी आहे आणि वडी खायला खूप मस्त वाटते। तर आता ताटाला अशा प्रकारे तूप लावून घेत आहे। ताटाला तूप लावून घेतल्याने आपल्या वड्या चिपकून राहणार नाही, त्यामुळे मी इथे तूप लावून घेत आहे। आता त्याच पॅनमध्ये 2 चम्मच तूप टाकत आहे। तूप टाकल्याने वडी खायला सुद्धा खूप छान वाटते आणि वडीला शायनिंग सुद्धा मस्त येते, त्यामुळे मी इथे तुपाचाच वापर केलेला आहे। तूप नाही टाकायचं असेल तर तुम्ही डालडा सुद्धा टाकू शकता। तर इथे तूप गरम झालेलं आहे। आता यामध्ये हे बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून देऊ आणि कमी गॅसवर आपल्याला हा गूळ मेल्ट करायला ठेवून द्यायचा आहे। तर सतत चम्मच फिरवायचा आहे। वडी करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, गूळ खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही आणि खूप असा कच्चाही ठेवायचा नाही, तेव्हाच आपली वडी छान होते। खूप जास्त जर गूळ शिजवून घेतला तर वडी खूप कडक होते आणि गूळ व्यवस्थित शिजला नाही तर वडी चांबट येते। तर आता इथं बघू शकता इथे गुळाला थोडेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। गूळ शिजलं हे कशावरून बघायचं की जेव्हा गुळाला बबल्स येते तेव्हा समजायचं की आपला गूळ इथे तयार झालेला आहे। तर इथे मी विलायची पावडर आणि सुंठ पावडर टाकलेला आहे। 1 चम्मच सुंठ पावडर टाकलेला आहे आणि 6-7 विलायचीचे पावडर टाकलेला आहे। तर विलायची पावडर आणि सुंठ पावडरनी वडीला खूप छान टेस्ट येतो। तर हे दोन्ही पावडर टाकणे जरुरी आहे, नक्की टाका। आणि हा गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे या पावडरमध्ये। इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। तर बघू शकता इथे बबल्स आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे बबल्स आले की समजायचं की आपल्याला पाहिजे तसा हा गूळ शिजलेला आहे। तर आता या गुळामध्ये आपण हे दोन्ही पावडर तिळाचं पावडर आणि शेंगदाण्याचं पावडर टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ। ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे, तर इथे मी गॅस बंद केलेला आहे।
जर हे थोडं मिश्रण कडक वाटत असेल तर इथे 2 टेबलस्पून गरम पाणीसुद्धा आपण टाकू शकतो. अशा प्रकारे छान हे मिक्स करून घेऊ. अगदी कमी वेळामध्ये या वड्या मस्त बनतात. पहिल्यांदा जरी कोणी कराल तरी त्यांच्यासुद्धा या वड्या खूप छान होतात, अजिबात बिघडणार नाही. नक्की तुम्ही या संक्रांतीला या वड्या करून बघा. आता या तूप लावलेल्या ताटावर आपण हे तयार झालेलं मिश्रण टाकून देऊ आणि गरम गरमच हे पसरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर थंड झालं की वड्या पडणार नाही. मिश्रण कडक होतं, त्यामुळे अगदी फास्ट ही प्रोसेस करायची आहे. तर इथे गरम आहे त्यामुळे एका पॉलिथिनचा वापर इथे केलेला आहे, त्यामुळे अगदी हे प्लेन होतं. बघू शकता किती मस्त हे मिश्रण छान शायनिंग करत आहे. आता हे गरम आहे तेव्हाच आपण याच्या वड्या पाडून घेऊ. तर इथे मी चाकूच्या साहाय्याने या वड्या पाडून घेत आहे. वड्या पाडल्यावर 15 मिनिट किंवा 20 मिनिटपर्यंत बिलकुल वडी काढायची नाही, पूर्णपणे थंड होऊ द्यायची, तेव्हाच या वड्या काढायच्या. तर आपल्याला हव्या त्या आकारात वड्या काढू शकतो. अशा प्रकारे चौकोनी किंवा स्टार या पद्धतीने आपण वड्या कापू शकतो. तर बघू शकता इथे मी पूर्ण वड्या पाडलेल्या आहेत. आता हे थंड झाल्यावर आपण हे वड्या आपण काढून घेऊ. तर इथे 20 मिनिट झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. वड्या काढायसाठी अजिबात घाई करायची नाही. बघू शकता खूप जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी पाहिजे तसा हा साईज झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. या वड्या महिनाभर किंवा 15 दिवस किंवा महिनाभर ठेवल्या तरी जशाच्या तशा राहतात अगदी. तर इथे आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. इथे मी एक वडी तुम्हाला दाखवते, बघा किती व्यवस्थित झालेली आहे. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही आणि मस्त शायनिंगसुद्धा खूप मस्त आलेली आहे. आता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा अगदी पटकन ही वडी तुटलेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन